राज्य सरकार जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा, राज्य सरकार जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा, राज्य सरकार जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा. राज्य शासनाकडे आमची मागणी पेक्षा राज्य शासनाने जो काही प्रकार केलेला आहे 2 सप्टेंबर 2025 ला एक शासन निर्णय तयार केला 129 क्रमांकाचा सामाजिक न्याय विभागाचा. या माध्यमातून त्यांनी मराठा व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र देऊन डायरेक्ट ओबीसी मध्ये एंट्रीचा कार्यक्रम केलेला आहे. हा जी.आर. अत्यंत अवैध आहे, जात वैधता प्रक्रियेच्या नियमावलीच्या विरोधात आहे. आणि आज पाहतो एखाद्या जातीला दुसऱ्या जातीचं प्रमाणपत्र देण्याचा हा पहिला नमुना आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये असा प्रकार राज्य सरकारने केलेला आहे एका समाजाच्या दबावात. आणि ओबीसी समुदायाला पायदळी तुडवण्याचा हा एकूण जो प्रकार सरकारने केलेला आहे त्याचा निषेध आणि त्याच्या सोबत या आमच्या धरणा आंदोलनाची मागणी आहे. आणि धरणा आंदोलनाचा उद्देश आहे की हा जी.आर. रद्द झाला पाहिजे. हा जी.आर. जो काही आहे सरकारने जे काही काढलेलं आहे त्याच्याबद्दल सरकारने आपली भूमिका विधिमंडळात सिद्ध केली पाहिजे, सादर केली पाहिजे. याचं कारण असं आहे की सरकार जर म्हणत असेल की हा कायदेशीर जी.आर. आहे, सर्व वैधानिक प्रक्रियेचा आधार घेऊन हा जी.आर. काढलेला आहे, तर सरकारने विधिमंडळामध्ये त्यांची भूमिका सगळ्या विधिमंडळ सदस्यांच्या समोर सादर केली पाहिजे. आणि जे काही सोक्षमोक्ष आहे तो विधिमंडळात लागला पाहिजे. तिसरी आमची मागणी अशी आहे की या जी.आर.च्या विरोधात विविध ओबीसी जाती संघटनांनी याचिका टाकलेल्या आहे माननीय उच्च न्यायालयामध्ये. आणि माननीय उच्च न्यायालयामध्ये जोपर्यंत या जी.आर.चा योग्य अयोग्यतेचा निवाडा लागत नाही तोपर्यंत या जी.आर.ला ताबडतोब स्थगिती सरकारने द्यावी अशी आमची मागणी आहे. सरकार बऱ्याचदा उत्तर देताना सांगतो लोकांना की न्यायालयात दावे दाखल झालेले आहेत त्याच्यामुळे आम्ही काही याच्यावर जबाब देऊ शकत नाही. तर आमचं म्हणणं असं आहे की त्याचाच आधार घेऊन जर न्यायालयात याच्या विरोधात दावा आहे तर तुम्ही हा जी.आर. स्थगित करा ही मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. पहिल्या दिवशी 8 डिसेंबरला या ठिकाणी कुणबी समाजाच्या माध्यमातून धरणा देण्यात आला. 9 तारखेला तेली समाज बांधवांच्या माध्यमातून या ठिकाणी धरणा देण्यात आला. 10 तारखेला मुस्लिम ओबीसी संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी धरणा देण्यात आला. 11 तारखेला काल या ठिकाणी कलाळ बांधवांच्या माध्यमातून या ठिकाणी धरणा देण्यात आला. आज या ठिकाणी बलुतेदार जो विविध कारागीर समुदाय आहे ज्यांनी या देशाची राष्ट्राची भूमीची सेवा केलेली आहे अशा कष्टकरी बलुतेदार समुदायांनी या ठिकाणी त्यांच्या पुढाकारात आज त्यांचा हा धरणा आहे. आणि या धरण्याच्या माध्यमातून सरकारकडे आमची ही मागणी आहे. लोकशाहीमध्ये काय दबंगपणा एखाद्या समाजाने दाखवायचा आणि जो काही मागासवर्गीय समुदाय आहे त्याच्यावर अन्याय करायचा असं काही धोरण आहे का सरकारचं? मला वाटतं असं काही धोरण त्यांनी स्वीकारलेलं आहे. नवीन काहीतरी संविधान, नवीन लोकशाही प्रक्रिया, दबंगाचं ऐकायचं आणि दुर्बलांना बाजूला सारायचं असं कदाचित या सरकारचं धोरण असावं आणि त्या धोरणाच्या खातीर हा जी.आर. त्यांनी काढला असावा. जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. हम एक हैं, वो